नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत नागपूर स्पेशल तर्री पोहे। झणझणीत असे हे तर्री पोहे खायला अतिशय अफलातून असे लागतात। नेहमी रोजचे पोहे करून खाऊन कंटाळा आला असेल तर हे तर्री पोहे एकदा नक्की करून बघा, अतिशय भन्नाट असे लागतात। चला, रेसिपी अगदी सोपी आणि सुटसुटीत आहे। रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी 1 वाटी हरभरे मी रात्रभर भिजत घातले होते। सकाळी हे हरभरे कुकरला छानपैकी 3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे। चला, तर सगळ्यात आधी मी कुकरमध्ये हरभरे घालून घेतलेत। त्यामध्ये साधारण 2 ग्लास पाणी घातले, 1 चमचा मीठ घातले। आता झाकण लावून कुकरच्या मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे। हरभरा आपल्याला इथे अगदी मऊसूत शिजवून घ्यायचा आहे, अजिबातही तो कमी शिजलेला राहता कामा नये। हरभरा एका गॅसवर शिजतोय तोपर्यंत मी इथे खोबऱ्याचा 1 तुकडा भाजून घेते। हे तर्री पोहे बनवण्यासाठी एक छोटंसं वाटण करणार आहोत। त्यासाठी फक्त आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे, कारण भाजलेल्या खोबऱ्यामुळे या तर्रीला एक स्मोकी फ्लेवर यायला मदत होणार आहे। जर तुम्ही खोबरं भाजून नाही घेतलं तरीही चालेल, परंतु भाजून घेतलं तर एकदम छान स्मोकी फ्लेवर आपल्या तर्रीला भेटणार आहे। चला, तर हे भाजलेलं खोबरं छानपैकी चिरून घेऊयात। त्याचबरोबर इथे मी वाटण्यासाठी कांदा, लसूण, लाल बेडगी मिरची पाण्यामध्ये एक अर्धा तास भिजवून ठेवली आहे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली। आता वाटण करायला घेऊयात। वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी हे खोबरं घालून घेऊयात। त्याचबरोबर लसूण, हिरवी मिरची आणि कांदा घालून घेऊयात। इथे हिरवी मिरची ऑप्शनल आहे, परंतु जर तुम्हाला तर्री आपली झणझणीत हवी असेल तर हिरवी मिरची आवर्जून घाला। खूप छान असं झणझणीत फ्लेवर आपल्या हिरव्या मिरचीमुळे येणार आहे। त्याचप्रमाणे लाल सुक्या मिरच्या भिजवून घातल्यामुळे तर्रीला छान लालसर असा रंग येतो, त्यामुळे आवर्जून लाल सुक्या मिरच्याही भिजवून घाला। लाल सुक्या मिरच्या ज्या पाण्यामध्ये भिजवल्या होत्या तेच पाणी मी या वाटणामध्ये मिक्सरला हे वाटण वाटत असताना घालते। चला, हे वाटण आपलं इथे तयार झालंय। आता आपला हरभरा कितपत शिजलाय हे बघून घेऊयात। 3 शिट्ट्यामध्ये हरभरा आरामात शिजतो। तुमचं कुकर कसं आहे त्यावर डिपेंड आहे तुमच्या हरभऱ्याला किती शिट्ट्या लागणार आहेत ते। चला, एकदा चेक करून बघूयात कितपत शिजलाय। अतिशय सॉफ्ट असा हा आपला हरभरा शिजलाय। चला, आता हरभऱ्याला आपण फोडणी द्यायला घेऊयात। आता ही तर्री करताना सगळ्यात आधी कढईमध्ये तेल गरम करायचे आणि तेलावरती खडे मसाल्यांची छान फोडणी द्यायची। लवंग, मिरी, दगडफूल, दालचिनी, तमालपत्र आणि 1 चक्रीफूल तोडून घातलंय। खमंग अशी सौद्याची फोडणी बसली की त्यावरती हे वाटण घालायचं आणि वाटणाला अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं, कारण या वाटणातल्या कांदा वगैरे सगळं कच्चं घेतलं होतं। कांदा आपण भाजून घेतला नव्हता, त्यामुळे वाटण छान परतवून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा घरगुती काळं तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घातली। लाल तिखट घरगुती काळं तिखटापेक्षा जास्त घातली, कारण या आपल्या तर्रीला छान लालसर अशी तर्री यावी या रश्श्याला, म्हणून लाल तिखट थोडंसं जास्त घालायचं। खमंग असा मसाला भाजला गेला की यामध्ये आपले हे शिजलेले हरभरे आणि जेवढं काही आपल्याला पातळ हा रस्सा बनवायचा आहे, तर्री बनवायची, त्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचे। आता तर्री पोह्यांसाठी जो रस्सा बनवला जातो या हरभऱ्यांचा तो अतिशय पातळ असा असतो, त्यामुळे मी यामध्ये हरभऱ्यांबरोबर जे शिजवलेलं पाणी होतं ते घालून परत एक अर्धा ग्लास पाणी घालून घेतले। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि हा रस्सा छान उकळून घ्यायचा। आता रस्सा उकळत असतानाच यामध्ये घालायचं आहे 1 टोमॅटो चिरून। टोमॅटोचे अगदी मोठे काप घालायचे। या टोमॅटोमुळे छान आंबटसर असा फ्लेवर आपल्या या तर्रीला येणार आहे, त्यामुळे टोमॅटो आवर्जून घाला। जरी फोडणीमध्ये घातले तरीही चालेल, परंतु नागपूरला जे तर्री पोहे दिले जातात त्यामध्ये असा अर्धा चिरलेला टोमॅटो असतो, जो वरून घातलेला असतो, तो खूप छान वाटतो, त्यामुळे मी हे आवर्जून तसेच घालून घेतलेत। चला, आता रस्सा आपल्या इकडे छान उकळतोय, तर छान दाटसर तर्री येते, तोपर्यंत आपण पोह्याची तयारी करून घेऊयात। पोहे इथे एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत। आता पोहे धुवत असताना आवर्जून चाळणीवरती धुवून घ्या, म्हणजे ते मोकळे सुटसुटीत व्हायला मदत होते। आता एका भांड्यावरती ठेवून मस्तपैकी चाळणीमध्ये पोहे छानपैकी मी निथळून घेतलेत। अशा पद्धतीने पाणी छानपैकी खाली निथळलं जातं। आता या पोह्यांवरती झाकण ठेवून आपली फोडणी होईपर्यंत याला बाजूला ठेवून देऊयात। तोपर्यंत एकदा तर्रीला आपण मिक्स करून घेऊयात। टोमॅटो छानपैकी शिजले गेलेत। टोमॅटोचा पूर्ण अर्क आपल्या या तर्रीमध्ये छान उतरला गेलाय। आता तुम्ही बघू शकता किती सुंदर दाटसर अशी ह्याला तर्री आली आहे।
चला आता हा रस्सा बाजूला ठेवूयात आणि फोडणी करायला घेऊयात. फोडणीसाठी कढईमध्ये परत एकदा तेल गरम केले. तेलावरती एक अर्धी वाटी शेंगदाणे छान खमंग असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे. शेंगदाण्यांना तळायला वेळ लागतो म्हणून सगळ्यात आधी पोहे करताना शेंगदाणे तळून घेतलेत. त्यानंतर शेंगदाणे बाजूला सारून त्याच तेलामध्ये मोहरी, जिरी, कढीपत्ता, हिंग ह्याची खमंग अशी फोडणी देऊन घ्यायची. याच फोडणीमध्ये लगेच हिरवी मिरची घालायची आणि बारीक चिरलेला एक कांदा घालून घ्यायचा. आता छान कांदा मऊसूद होईपर्यंत ही फोडणी आपल्याला परतवून घ्यायची. कांदा खूप लालसर करायचं नाही, फक्त थोडासा मऊसूद झाला की यामध्ये आपले पुढचे इन्ग्रेडियंट घालून घेऊयात. हळद, चवीप्रमाणे मीठ, त्याचप्रमाणे एक अर्धा चमचा साखर घालून घ्यायचे. साखरेमुळे खूप छान असा फ्लेवर आपल्या पोह्यांना येतो. फोडणीमध्ये साखर घातल्यामुळे फोडणीमध्ये साखर छान मिक्स होते आणि आपल्या पोह्यांना छान चवही येते. आता यामध्ये आपले जे आपण धुवून निथळून ठेवलेले पोहे होते ते घालून घ्यायचे. फोडणी सगळी होईपर्यंत पोहे आवर्जून झाकून ठेवायचेत, नाहीतर पोहे तुमचे अगदी कोरडे फटफटीत होतात. तुम्ही बघू शकता किती मऊसूद आणि मोकळे लुसलुशीत असे हे पोहे राहिलेत. या पद्धतीने जर तुम्ही पोहे भिजवले चाळणीवरती आणि ते झाकून ठेवले तर अतिशय सॉफ्ट असे हे पोहे तयार होतात. त्यानंतर वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि एक 2 ते 3 मिनटं अगदी मिक्स करत करत हे पोहे आपल्याला छान परतवून घ्यायचेत. पोह्यासाठी लागणारे मीठ मी अगोदरच फोडणीमध्ये घालून घेतलं होतं, त्यामुळे वरून अजिबातही मीठ घालायची गरज नाही आहे. पोह्यामध्ये फोडणीमध्ये सगळे इन्ग्रेडियंट घातल्यामुळे पोह्यांना ह्या फोडणीचा छान असा फ्लेवर भेटतो आणि सगळ्या गोष्टी छान एकजीव होतात. चला पोहे इथं छानपैकी परतले गेलेत. एक 5 मिनटं मी छान परतून घेतलेत. आता सर्व करायला घेऊयात. सगळ्यात आधी डिशमध्ये पोहे घालून घेतलेत. त्यानंतर घालायचेत आपल्या रश्श्यामधले हरभरे आणि त्यानंतर जी काही तर्री आहे ती घालून घ्यायची. रस्सा आणि मग नंतर तरी घालून घ्या आणि वरून शेव घालून मस्तपैकी सर्व करून घ्या. नागपूर स्पेशल तर्री पोहे तयार आहेत. झणझणीत असे तर्री पोहे तुम्ही देखील एकदा नक्की करून बघा. दररोज तेच पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा करून बघा. तुम्ही देखील या रेसिपीचे फॅन होऊन जाल. चला आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत. धन्यवाद.